आज नवरात्रीचा 6वा दिवस आणि आजचा रंग होता ग्रे म्हणजेच राखाडी आणि आज ना आमच्याकडे पावसाने एवढा धुमाकूळ घातला होता. म्हणजे सगळीकडेच पाऊस सुरू आहे, पण आमच्याकडे पण भरपूर पाऊस होता. हा रस्ता कमी आणि ओढा जास्त वाटतोय. आज ना आम्ही एक नवीन वस्तू घेतली होती आणि ती काय घेतली हे लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी नेहमीच उपवासासाठी दशम्या, डोसे असेच पदार्थ बनवते. त्यामुळे यावेळेस म्हटलं चला साबुदाण्याची खिचडी बनवूयात. त्यामुळे बटाटा इथे शिजत घातलाय. आता बऱ्याच जणी मला म्हणत होत्या, की रताळ्याची खीर नेमकी कशी असते? तर वेगळं काही नाही. रताळी सोलून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यात घालायची, त्यामध्ये घालायचं तूप. आमच्याकडचं तूप संपलंय, त्यामुळे काल मी वहिनींकडून हे तूप घेऊन आली आहे. तर तूप यामध्ये घातलं, भरपूर साखर घालायची आणि दूध यामध्ये घालायचं. आता काही जण या सगळ्या गोष्टी कुस्करून खातातच, पण आम्ही मिक्सरमध्ये घालतो आणि बारीक करतो. यालाच म्हणतात रताळ्याची खीर. तोपर्यंत आपली साबुदाण्याची खिचडीसुद्धा तयार झाली. तर असं काही होतं आमचं फराळाचं ताट. फराळ वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो मम्मीकडे. आता स्वतः हाताने खायची पंचाईत, पण आम्हाला इथे अनूला भरवायचं होतं आणि अनूला पण ना अभिच्या हातून खायला खूप मज्जा वाटत होती. तिला फक्त त्याच्याकडून खायचं होतं आणि त्या दोघांचं हे बघून मला पण त्यांचं खूप कौतुक वाटत होतं. आणि मुलं घरातून बाहेर पडली की त्यांचे एवढे लाड असतात. म्हणजे प्रत्येकजण आपापला मोबाईल घेऊन बसलं होतं आणि त्यांचा मोबाईल काढून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो. तोपर्यंत आमची ढमाबाई पण फ्रेश होऊन आली आणि एकदम गोड ती दिसत होती. आमच्यासोबत आमच्या बाळाचा पण उपवास आहे, कारण त्याला पण फक्त खिचडी खायची.